गेल्या 2 दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसानं मुंबईची घडी विस्कटून टाकली आहे। शहर आणि उपनगरात बरसणाऱ्या पावसामुळे हिंदमाता परेल, दादर टीटी, गांधी मार्केट, सायन रोड नंबर 24, माहेश्वरी उद्यान या भागात पाणी साचलंय। पावसामुळे विस्कळीत झालेल्या तिन्ही मार्गावरच्या लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहेत। बेस्टची वाहतूक देखील काही ठिकाणी वळवण्यात आली आहे। ईस्टर्न वेस्टर्न हायवेसह मुंबईतल्या रस्त्यावर ट्रॅफिक जाममुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले। परळ भागात देखील पाणी साचलंय, तर एल्फिस्टन रेल्वे स्थानकात देखील पाणी तुंबलेलं दिसलं। चर्चगेटला केसी कॉलेज जवळच्या एसटी पारेख मार्गावर झाड पडल्यामुळे 7 ते 8 गाड्यांचं नुकसान झालंय। आज सकाळी 8 वाजल्यापासून 11 वाजतापर्यंत मुंबई शहरात 22.94 मिलीमीटर, पश्चिम उपनगरात 19.20 मिलीमीटर, तर पूर्व उपनगरात 16.95 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पावसामुळे मुंबई आणि ठाणे परिसरातल्या महानगरपालिकेच्या तसंच अनेक खासगी शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे। महापालिकेनं मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा दिला। देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं अपडेट घेऊया। देवेंद्र, आपण मगाशी हिंदमाता परिसरात होतात, ठिकठिकाणी पाणी साचलेलं आम्ही आपल्या प्रेक्षकांना दाखवलं। सध्या काय स्थिती आहे? तासाभरापूर्वी या ठिकाणी हिंदमाता परिसरामध्ये वेगळी परिस्थिती होती। पाणी जे आहे ते संपूर्ण रस्त्यावर साचलेलं होतं। मात्र अर्ध्या तासापासून जो आहे पाऊस ओसरलेला आहे आणि आपण जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळेल की रस्ता जो आहे तो पूर्णतः आपल्याला मोकळा पाहायला मिळतोय। इथलं पाणी जे आहे ते आता ओसरलेलं आहे। मात्र दिवसभर पाऊस जो आहे तो जर अशाच पद्धतीने सुरू राहिला तर पुन्हा एकदा पाणी साठलेलं आपल्याला इथे पाहायला मिळतंय। मात्र अर्ध्या तासापासून इथे पाऊस झालेला नाहीये आणि त्यामुळे इथलं पाणी जे आहे ते ओसरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। पंकज, नक्की धन्यवाद देवेंद्र दिलेल्या माहितीबद्दल। देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी हिंदमाता परिसरातून आपण आढावा घेत होतो। झी 24 तास, एक पाऊल पुढे।